लातूरच्या विविध भागांतून मुंबई येथे आंदोलनासाठी निघालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना औसा पोलिसांनी आशिव येथील टोल नाक्यावर अडवलं। वाहनांचा ताफा रोखल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावरच ठिय्या मांडला। पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावरच ठिय्या सुरू केला। मुंबईला जाण्यापासून का अडवण्यात आलं असा जाब विचारत कार्यकर्ते आंदोलनाच्या भूमिकेत आहेत। रविकांत तुपकरांनी जो आदेश दिलेला आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांचे बंगले उद्या 27 तारखेला आम्ही लिलावात काढणार आहोत। खऱ्या अर्थानं हे सरकार बहिरं आहे, आंधळ आहे आणि महाराष्ट्रातल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं, शिलेदारांचं त्या ठिकाणी अटक सत्र चालू आहे, धरपकड सुरू आहे। पोलिसाच्या करवी सरकार घाबरलेलं आहे आणि घाबरणाऱ्या सरकारनं पोलिसाला समोर केलेलं आहे आणि पोलिसाचं आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शेतकरी पुत्राचं संघर्ष त्यांनी लावून दिलेला आहे। आदरणीय रविकांत तुपकरांनी जे सांगितलेला नारा आहे ती उद्या सकाळी 27 तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यासह मंत्र्यांचे बंगले आणि त्यांच्या गाड्या उद्या लिलाव आम्ही करणार आहोत। कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तर आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये अनेक क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शिलेदार दाखल झालेले आहेत। नियोजित वेळेत हे आमचं आंदोलन होणार म्हणजे होणार आहे। रविकांत तुपकर भूमिगत असून तेही वेळेत योग्य ठिकाणी पोहोचतील आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही उद्या नियोजित असलेलं जे शेतकऱ्याचं आंदोलन आहे ते महाराष्ट्राच्या मुंबईच्या वेशीमध्ये आम्ही करणार आहोत। ह्या सरकारला, बहिरं आणि आंधळ असलेल्या सरकारला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं जे दिलेलं अल्टिमेटम आहे ती येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं त्यांना महागात पाडल्याशिवाय राहणार नाही। कारण अनेक आंदोलन आम्ही करतोय, रस्त्यावरचे सातत्यानं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 2 लाख रुपये देण्याची मागणी करतोय, मात्र हे सरकार हलक्यात घेतंय। मात्र या सरकारला महागात पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि उद्या 27 तारखेला मुंबईच्या मंत्रालयाच्या समोर आमचं हे प्रतिकात्मक आंदोलन निश्चितपणाने यशस्वी करणार हा आमचा नारा आहे। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ